ते म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं. आपल्या चॅनलवर गावाकडच्या विस्मरणात गेलेल्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. आजची आपली स्पेशल रेसिपी आहे दह्यातले कुटके. हे कुटके खायला खूप टेस्टी लागतात. बनवायला अगदी सोपे आहेत. हेल्दी बी आहेत, टेस्टी बी आहेत आणि झटपट बनून तयार होतात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात. सगळ्यात पहिलं तर गॅसवर कढाई ठेवून घेतली आहे. कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर इथं मी घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी. छोट्याशा चमच्याने अर्धा चमचा मोहरी म्हणजे चिमूटभर मोहरी घालायची. चिमूटभर जिरे टाकायचे. जिरे मोहरीची छान फोडणी बसल्यानंतर इथं 8-10 लसणाच्या पाकळ्या नकलून घेतलेल्या आहेत. लसण घालून घ्यायचा. जिरे मोहरी आणि लसणाची छान फोडणी बसल्यानंतर लगेच इथं कांदा घालून घ्यायचा. कांदा छान मिनिटभर परतून घ्यायचा. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर ही सर्व प्रोसेस करून घ्यायची. छान मिनिटभर कांदा परतून घेतल्यानंतर इथं मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीकसर कट करून घालायचा. टोमॅटो देखील छान कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचा आणि सोबतच थोडेसे शेंगदाणे देखील घालायचे. आता इथं मी कच्चे शेंगदाणे वापरत आहे. हवं असेल तर तुम्ही भाजून शेंगदाणे घातले तरी चालतील किंवा ज्यावेळेस असे कुटके बनवले जातात त्यावेळेस शेंगदाणे भाजून आबडधोबड उकळामध्ये कुटून म्हणजे एक शेंगदाण्याचे 2-4 पार्ट व्हायला हवेत एवढे उकळात कुटून नंतर शेंगदाणे घातले जातात. पण ज्यावेळेस आम्ही असे दह्यातले कुटके बनवतो त्यावेळेस असे साबूतच शेंगदाणे आम्ही घालतो आणि आवर्जून कच्चेच घालतो. आणि शेंगदाणे ज्यावेळेस कुटक्यासोबत शिजतात ना त्यावेळेस खूप भारी आणि टेस्टी लागतात. आता मी थोडंसं लाल तिखट, चिमूटभर हळद पावडर आणि अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे. आता या सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायच्या आणि इथं आता पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला या अन्नाला उकळी आणायची आहे. तर एक उकळी फुटेपर्यंत आपल्याला इथं वाट पाहायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटात आपल्या अन्नाला उकळी आलेली आहे. तर आता इथं मी घेतलेली आहे ज्वारीची भाकरी, जी रात्रीची आहे. ती जे मी मिडियम आकारात कुटके मोडून घेतलेत म्हणजे तुकडे मोडून घेतलेले आहेत. आता बाजरीचे भाकरीचे किंवा छान कडक वाळलेल्या चपातीचे कुटके वापरले तरी चालतील. पण ज्वारीच्या भाकरीचे अशा पद्धतीचे कुटके खूप भारी होतात आणि बाजरीचेही होतात. आता हे कुटके छान 5-6 मिनिट मध्यम गॅसवर शिजून घ्यायचे. नंतर ह्याच्यावर ताट झाकायचं आणि मध्यम गॅसवर परत 5 मिनिट हे शिजून घ्यायचे. 5 मिनिटानंतर ताट काढून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर परत 2-3 मिनिट ह्याला शिजून घ्यायचं. अगदी 15 मिनिटात हे दह्यातले कुटके मस्त बनून तयार होतात आणि खायला देखील तेवढेच टेस्टी लागतात. झटपट रेसिपी आहे आणि खायला तर विचारूच नका, खूप भारी लागते. असे कुटके आमच्याकडं बऱ्याचदा म्हणजे रात्रीच्या भाकरी उरल्या की हलकं एखादं ऊन द्यायचं किंवा रात्रीची भाकर थोडीशी कडक असली तरीही त्याचे कुटके बनून तयार होतात. असे कुटके खायला खूप भारी लागतात. आमच्या इथं असे कुटके आवर्जून बनवले जातात. घरचं जर ताक बनवलेलं असेल ना तर घरचं ताक जास्त आंबट नसतं. डायरेक्ट हलकंसं काहीतरी पाणी घालून ताक घालून ताकामध्येच असे कुटके शिजवले जातात. खूप भारी लागतात. आता मी इथं लाल मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता आणि असे
कुटके तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही हे कुटके थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात, उन्हाळ्यात कधीही बनवून खाऊ शकता. लंच, डिनरसाठी खूप भारी रेसिपी आहे आणि हे कुटके गरम-गरम खायला खूप भारी लागतात, एक नंबर लागतात. ही रेसिपी कुणाकुणाच्या घरी बनवली जाते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. हे कुटके आम्ही लहानपणी तर खूप खाल्लेच आहेत. आताही गावाकडे गेल्यावर खातो आणि इथं ज्यावेळेस 1-2 भाकरी माझ्या उरतात, त्यावेळेस मी आवर्जून असे कुटके बनवते. आमच्या घरी दह्यातले आणि ताकातले कुटके आवर्जून माणसं खूप आवडीने खातात आणि माझे देखील फेवरेट आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या घरी देखील आवर्जून ट्राय करा. एक वेळेस जर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय केली ना, परत तुम्ही आठवणीने चपाती, भाकरी शिळी ठेवणार आणि असे कुटके बनवणार. चला मग रेसिपीचा अभिप्राय मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. परत भेटू अशाच काही नवीन रेसिपीसोबत. आपली ही सिरीज अशीच पुढे राहणार आहे. बाय बाय.